आजपर्यंत मी खूप लोकांना फसवलं, पण तू पहिलीच जिने मला फसवलं. मला. कोण आहेस तू? कुठून ना कुठून तरी सुरुवात व्हायलाच पाहिजे ना. पहिला नंबर तुमचा. तुला असं वाटतं की मी ऑफिसची कामं लवकर संपवून कोणाकडे तरी जातो मजा मारायला? घे पिस्तॉल आणि हे त्या हर्षवर्धन भोसलेवर उगार. अजून एक हिशोब बाकी आहे, जिच्यामुळे हे सगळं महाभारत घडलं ना, ती संयोगिता. त्या सिमेंटवाल्या मेहताशी बोलणं झालं? हो, उद्या डिलिव्हरी करतो म्हणाला. स्वतः जाऊन चेक करा साईटवर. माझा त्या मेहतावर अजिबात विश्वास नाही. ओके सर. हां सर, राजाराम पांढरेंचा फोन आला होता. काय म्हणाले? ते आज ऑफिसला येणार आहेत. कशाला? त्याचं काय काम आहे आता इथे? माहीत नाही, पण नक्की येणार असं म्हणाले. येतो तर येऊ दे. आपल्याला घाबरायचं काहीच कारण नाही. आपण आपल्या कामात चोख आहोत आणि मुख्य म्हणजे धनाजीराव आपल्यावर खुश आहेत. त्यामुळे या काळ्या कोटातल्या पांढऱ्या कावळ्याला आपण घाबरण्याचं काहीच कारण नाही. उदापुरे, तुम्ही आज त्याला बाहेरच्या बाहेर चालता करा, पण सांगतो तेवढं करा. ओके सर. नाही, डील कॅन्सल करायचं आहे मला. नाही, पैशाचा काही प्रश्न नाही हो. हे बघा, आमच्याकडे मध्ये एक दुःखद घटना घडली. हां, भाऊ गेला ऍक्सिडेंटमध्ये. नाही म्हणून नको, आता नंतर पाहू. बर. कोणाचा फोन होता? ट्रक डीलरचा. नवा ट्रक घेणार होतो, डील कॅन्सल केलं मी. काऊन? काऊन म्हणजे शंकरसाठी ट्रक घेणार होतो, एसी वॉल्वो. स्वतः ट्रक बरोबर जायचा, लांब लांब फिरायचा, दिल्ली, कलकत्ता, मद्रास. म्हणून त्याच्यासाठी घेणार होतो, पण आता तोच नाही राहिला, ते ट्रक काऊन घ्यायचा? सबंध वर्ष असंच जाणार. प्रत्येक सणासुदीला त्याची आठवण होत राहणार. कशातच मन लागणार नाही बघ. खरं आहे हो. आपल्या घरातलंच माणूस गेलं म्हटल्यावर सणासुदीला त्याची आठवण येणारच. पण एका गोष्टीचं फार वाईट वाटतं मला. आपल्या हर्षाचे समजे पहिले सण होणार या वर्षी. आता तिला विचारीला मात्र तिचे सगळे सण आपण करायचे हौसे. आपल्या दुःखासाठी समोरच्याचं सुख हिरावून घ्यायचं नाही. ठाऊक आहे मला. गेलेल्या माणसाच्या दुःखापेक्षा असणाऱ्या माणसांचं सुख महत्वाचं आहे. त्यांच्या घरी तीच परिस्थिती आहे. काही महिन्यापूर्वी सासू गेली तिची. आता ते तरी सणवार करतील का नाही ठाऊक नाही मला. पण आपण मात्र सणवार पोरीचे करायचे. भूतकाळाकडे बघत भविष्याकडे चालता येत नाही. खरंय. अरे मनीष, मनीष, अरे थांब मनीष. मी काय म्हणतो, हरीश, हरीश माझं नाव. तुझं नाव हरीश आहे? अरे तुझं नाव हरीश असू दे नाही तर मनीष असू दे, त्याने जगाला काय फरक पडणार आहे का? असं कसं? मला पडतो ना. पण विनोद करतोस, तुला कसा काय फरक पडणार? तू काय स्वतःलाच हाक मारतोस की काय? हे सुरेश, सुरेश. हरीश, हरीश. हरीश? माझं नाव गजा मामा आहे. हरीश. अच्छा अच्छा, तू ते बरं मरू द्या. हरीश असू दे नाही तर मनीष असू दे. मला सांगतो, मन्या भाई कुठे आहे रे? तू गावी गेलाय. म्हणजे तो आलाच नाही परत? नाही. अरे देवा, माझं कसं होणार? काय महत्वाचं काम होतं? तुला कशाला सांगू? हो, तेही बरोबर आहे म्हणा. पण काय अर्जंट आहे सांगा मला. नाही, थोडं महत्वाचं बोलायचं होतं. तो तुला भेटला ना की त्याला सांग ना, लगेच जाऊन गजा मामाला भेट म्हणून सांगशील ना दिनेश? हरीश. कोण हरीश? मी हरीश. तू हरीश. बरोबर, ठीक आहे, पण त्याला सांगशील ना? बरं, मी येतो. हा, मी जरा. मामा काय आहे? तुम्ही कुठे चाललाय? इकडे मी. अरे मी कुठे मारायला जाणार? सरड्याची धाव कुंपणापर्यंत, मामाची गुत्त्यापर्यंत. बरोबर ना? सगळ्यांना पाठ झालं रे, सगळ्यांना पाठ झालं. बरं, मी जाऊ? मी येतो ना तुमच्या बरोबर. तू येतोयस? भजन कीर्तन प्रसाद म्हणजे काय?
तुझ्याकडे पैसे आहेत का पैसे हो आहेत, काळजी अजिबात करू नका. आहेत ना? 1 से 2 भले रिचवू मध्याचे पेले. चला चला. आहेत ना पैसे हो, आहेत. अजिबात काळजी करू नका तुम्ही. चल काय ओके उदापुरे माझी निघायची वेळ झाली. तुम्ही म्हणाला होतात पांढरे साहेब ऑफिसमध्ये येणार आहेत, काय झालं? ते मगाशीच येऊन गेले. काय हो. म्हणजे तुम्ही त्यांना बाहेरच्या बाहेर कटवलं? गुड. नाही, ते ऑफिसला आले, त्यांनी मॉलच्या कामाविषयी चौकशी केली आणि तसेच निघून गेले. तुम्हाला भेटायचा विषयच त्यांनी काढला नाही. व्हॉट? पांढरे ऑफिसला आला आणि मला न भेटताच गेला. नेमका कशा करता आला होता? पी 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 जी भर के पी, निकल जाएगा जी तो सारा कौन बोलेगा पी. काय दुसऱ्याच्या पैशाने दारू पिण्याची मजा असते ना, ती स्वतःच्या पैशाने दारू पिण्यावर नसते. बरोबर आहे. काय बोलतो सराने? हरीश, हरीश तू हरीश कन्फर्म हरीश आहे तू? कन्फर्म हरीश. ओके आय ओके. बरोबर. काय तुला सांगू माझी गंमत आहे माझी. काय? मी दारू प्यायलो ना मी, सगळी जरी प्यायलो ना मी, सगळं लक्षात आहे आपल्या रोस्ती. ओके हो, सगळं कळतं आपल्याला. ओके आपलं पण तुमच्यासारखेच आहे बरं का. एकदा दारू डोक्यात गेली ना की समोरच्याला सगळं खरं खरं सांगून टाकतो आपण. शेम टू शेम. आपण पण 100% खरं बोलतो आपण. हो, यस सगळं खरं. सगळं. मग एक काम करा, हा? सगळं खरं खरं सांगून टाका बरं मला. सगळं खरं. हा, 100% 100% प्युअर. प्युअर. ओके सांग मी. हा, ए ना हा. एक ग्लास आहे, काचेचा ग्लास आहे हे. ह्याच्यामध्ये जी दारू आता आहे ना ती मी पितोय आणि माझ्या दारू पिण्याच्या बिलाचे पैसे मनी तुम्ही भरणार आहे आणि हे सगळं खरं आहे. खरं आहे. हे नाही हो मामा, ओके. तुम्ही मने भाऊला जे सांगणार होतात ना ते म्हणतोय मी. हा मन्या हा मन्या भाई. हा, बरोबर. ते सांगू? हो, अच्छा अच्छा ते आठवलं मन. ते सांगू? पटकन सांगा बरं. दुसऱ्याच्या पैशाने दारू पिण्यामध्ये जी मजा आहे ती स्वतःच्या पैशाने दारू पिण्यामध्ये नाही. मजा नाही ती मजा. काय चाललंय? काय चाललंय? कुठे काय ना इतके दिवस तुमचा तो मन्या मीटर डाऊन काड्या घालून घालून दमला. आता त्याचे चमचे मध्ये लुडबुड करायला लागले का? सोड मला. मी काय केलंय? याला दारू पाजून काय विचारत होतास? मी कशाला काय विचारणार आहे? तोच माझ्या गळ्यात पडला तर दारू प्यायला जाऊ म्हणून. हवं तर विचार त्याला. नरसिंह तांडेला कोणाला काही विचारायची गरज पडत नाही. काय आता जर इथून बऱ्या बोलानी गेला नाहीस तर तुझी अशी हालत करीन की गल्लीतलं कुत्र पण तुला ओळखणार नाही. चल निघ. जातो. ए आवाज. मामा. ओ मामा. अरे सुधाकर शेम टू शेम नरू दिसतोय यार.
साला एखाद्या नाटकात 4 भूमिका करणारा नट पण एवढ्या फटक्यात गेटअप नाही की आय लव्ह यू ओके नरू. तू नरू आहे का सुधाकर आहे? त्याला डोळे बिघडले वाटत. डोळे नाही मामा, तुमचं नशीब बिघडलं आता. नरू का सुधाकर कन्फ्युजन. चला मामा. शेवटचा पे पिऊ. हो मामा मामा, चला 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 चला. शेवटचा पे मामा घरी जाऊन तुम्हाला. हो मामा, शेवटचा पे काय घरी जाऊन आपण पहिल्या धारेची पिऊ. तू पाडणार मला पहिला. आय लव्ह यू. पहिल्या धारेची ओके. आय लव्ह यू. आय लव्ह यू. तुमची दारू मला एखाद दिवस डुबावणार. आय लव्ह यू. पहिल्या धारेची आय लव्ह. संगीता, काय ग, काय झालं? हा, तुम्ही मला वाटलं. काय वाटलं? संगीता, अगं दुपारीच ऑफिसमध्ये फोन केलास तेव्हा कामाच्या गडबडीत नीट बोलता आलं नाही मला. म्हटलं तू रागवली असशील, घरी जाऊन राग शांत करूया तुझा. आलो तर बघितलं झोपली होतीस तू. नुसता हात ठेवला तर केवढी दचकलीस तू, जसं काही मी तुझा खून करण्यासाठी आलोय. काय ग, काय काय झालंय काय? प्लीज अशी गंमत नका करू बरं. मला खूप भीती वाटते. भीती? भीती कोणाची? माझी? नाही, तुम्ही बोलला नाहीत ना माझ्याशी नीट. संगीता, हे बघ असं घाबरायचं नाही. हा, ओके? परत अशी गंमत नको करू. ओके 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 ओके, शांत. झोप ना देवयानी. का झोपत नाहीये तू राजा? काय झोपा आता. तू झोपली नाहीस अजून? दिसतीये का झोपलेली? मी तुला आधीच सांगितलं असं की माझी वाट बघत जागण्याची काही गरज नाहीये म्हणून. तुमचा जरा गैरसमज होतो. मी तुमची वाट बघत जागत नाहीये. मी माझ्या मुलीसाठी जागते. ती झोपली ना की मी पण झोपेन. आणि तसंही मी तुमच्यासाठी कुठे काय करते ना. हो, आय सी. समजलं का? आईला राग आलाय बाबाच्या. ती बोलणार नाही बाबाशी, तिने कट्टी केली बाबाशी. ओ, असं काही नाहीये. अशाच आहे, आम्हाला माहिती आहे. आणि आईला राग आलेला कसं ओळखायचं माहिती आहे? आईचं पिटुकलं ना कसं फुकतं, असं लाल लाल होतं. आणि गाल अशी असे टम म्हणजे फुकतात. ते आपण समजायचं आईला राग आलाय. मला राग वगैरे काही आलेलं नाहीये. तुम्ही फ्रेश होऊन घ्या, मी तुम्हाला जेवायला वाढते. नाही, आधी तू माफ कर मला. कशाबद्दल? असावरी मला माहिती आहे, मी सकाळी
चिडून बोललो, तुझ्याशी रागावलो. पण तुला माहिती ना, मी कामाचं टेन्शन असलं की खूप पॅनिक होतो. डोक्यात सतत कामाचे विचार चालू असतात आणि भलतंच काहीतरी बोलून जातो. आय एम सॉरी. मनापासून बोलतोय. गेला का नाही राग? गेला. तुम्ही फ्रेश व्हा, जेवायला वाटते. ऐकलं का? गेला बरं का रागायच्या. आता तिने बट्टी केली आमच्याशी. हो असते बदमाश. तुला पण जेवायचं, भूक लागली. हो निहार, निहार, आता रात्र झालीये, तेव्हा झोपायचं. मी बाजूच्या खोलीत आहे. प्रियांका, कुणी नाहीये बाहेर. हे बघ, अजिबात घाबरू नकोस. मी खिडकी बंद करू का? खिडकी बंद करते. ठीक आहे, आता अजिबात घाबरायचं नाही. चला झोपा, झोप झोप. आधी वकील साहेबांचा फोन आला होता, तू गेला नाहीस त्यांच्याकडे? सॉरी हर्षदा, विसरलो. अगं काय करू, ऑफिसमध्ये इतकी कामं असतात ना की नंतर दुसरं काही काम करण्याची इच्छाच होत नाही. आणि इतका थकलेलो असतो ना की डायरेक्ट घरी यायचीच इच्छा होते. अरे पण आधी तेही काम तितकंच महत्वाचं आहे. तो माणूस किती दिवस वाट बघणार आहे आपली? तू उद्या तरी नक्की जा प्लीज. उद्या का? आता उद्या काय प्रॉब्लेम आहे? अगं उद्या माझी एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे आणि बॉस बरं मलाही जायचं तिथे. सॉरी, उद्या नाही जमणार ग मला. झाली तुझी कारणं सुरू. कारण काय? जया तेच सांगतोय ना, खरंच वेळ नाही उद्या मला. ठीक आहे, मग उद्या मीच जाऊन येते त्यांच्याकडे. चालेल? हां चालेल, गुड आयडिया. तू गेली काय आणि मी गेलो काय? काम होणं महत्वाचं आहे ना. ठीक आहे, मी जाते त्यांच्याकडे. हो म्हणजे आत्ता लगेच जाऊ नकोस, उद्या जा. तुझे फालतू जोक्स बंद कर आणि झोप आता. झोपू? हो. गुड नाईट. हो हो, कायचा एवढा विचार करून राहिले? काय नाही ग, पोरीची आठवण येऊन राहिली मला. किती दिवस झाले भेट नाही. एकुलती एक पोर आहे आपली. किती महिने झालं सांग मला. बारशाले भेट होणार होती, ती पण झाली नाही. मग काहून इतका विचार करून राहिले? चला आपण जाऊन भेटून येऊ पोट्टीला. आपण तिथे गेलो तर त्याचे घरचे लोक म्हणतील का आपल्याला काही काम धंदा नाही, उठसूट पोरीच्या घरी येऊन बसतील. आत्ता तू जाऊन 4 दिवस राहून आली ना, सारखं जाणं बरं दिसणार नाही. आणि तिथं मोकळेपणानं काही बोलता बी येणार नाही तिच्या. ठीक आहे, मग तिलाच बोलून घ्या इथं. ते ठीक राहील. तिला बोलवून घेऊ, सांगू जावई बापूले पण घेऊन ये. ते बी किती दिवसात इथं आलं नाही. चांगला मस्त पाहुणचार करू बघ. एक काम कर संशय, हर्षाले फोन लाव. मी काय म्हणते, मायापेक्षा तुम्हीच फोन लावलेला बरा. मी फोन केला तर काहीतरी कारण सांगून येणार नाही ते. तुम्ही फोन केला तर धावत येतील.
तुमच्या उपर लई जीव हाय पोटीचा. बापाचं आणि पोरीचं असंच नातं राहते ग. मी करतो तिला फोन, आजच बोलवून घेतो. चल तू तू पाहुणचाराच्या तयारीला लाग. चल. कुठे गेलं औषध? इथेच तर ठेवलं होतं. काल जेवण झाल्यानंतर मी इथे आले आणि ह्यांना विचारून बघते. अहो अहो, तुम्ही औषध बघितलंय माझं? काय आलं? माझं औषध. कुठलं? हो, असं काय करताय? मी रोजच घेते ना. कालही घेतलं होतं आणि इथंच कुठेतरी ठेवलं होतं. पण तुम्ही ठेवलंय का कुठे? फेकून दिलं ते मी.